नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, इतक्या दिवसापासून ज्या दिवसाची वाट बघत होते तुम्ही म्हणजे 10 नोव्हेंबर 2024, म्हणजे आज टीईटीची परीक्षा ही संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे. आणि त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले अंकगणिताचे जे प्रश्न आहेत 30 प्रश्न, त्या 30 प्रश्नाचे विश्लेषण आपल्याला या सेशनमध्ये बघायचे आहेत. आणि तुम्ही जर टीईटीची आजची परीक्षा दिली असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे जे प्रश्न आहेत ते चेक करा, बरोबर आहेत की चूक आहेत. तर या विश्लेषणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. एकूण 30 प्रश्न आजच्या परीक्षेचे. आणि सुरुवात करूया की क्वेश्चन नंबर 91 पासून. कंप्लीट 30 प्रश्न अंकगणिताचे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आहेत किंवा तुमचे प्रश्न बरोबर आहेत की नाही त्याला व्हेरीफाय करायचं आहे. चला येऊया एकेका प्रश्नावर. क्वेश्चन नंबर 91 बघा. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. समजा राज हा असेल आणि त्याची बहीण ही असेल. त्याच्या बहिणीचे समजा x वर्ष असेल, आजचं वय माहिती नाही. तर राज जो आहे तो लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे, तर हा असेल x+4. आणि प्रश्नामध्ये बोलताय 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर म्हणजे दोघांचं पण वय वाढेल, राजचं पण वाढेल आणि त्याच्या बहिणीचं पण वय वाढेल. तर 5 वर्षानंतर राज होईल +5 आणि त्याची बहीण होईल +5. दोघांचे पण 5 वर्षानंतर वय वाढेल, तर दोघांचे एकूण वय 30 वर्ष होत आहे. या दोघांचे एकूण वय हे होत आहे 30 वर्ष. 30 वर्ष. तर 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी राजचे वय काढायचे. लक्षात घ्या, राजचे आजचे वय x+4. x+4 हे आजचे वय, पण त्याचे 2 वर्षापूर्वीचे वय काढायचे आहे. चला काढून घेऊया. आधी तर x ची किंमत आपण काढून घेऊया. x+1 झाले 2x प्लस 4+5 9, 9+5 झाले 14. 14 बरोबर 30. हा 14 जर तिकडे जाईल तर -14 होईल, म्हणजे 30 वजा 14 हा झालाय 16. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. 2 ने याला भाग दिला तर x ची किंमत मिळतोय तुम्हाला 8. x ची किंमत मिळतोय तुम्हाला 8. राजचं आजचं वय x+4, तर 8+4 12 वर्ष हे आजचे वय होईल, राजचे आजचे वय. पण प्रश्नामध्ये काय विचारलंय, 2 वर्षापूर्वी राजचे वय किती, आजचे वय जर त्याचे 12 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी 12 वजा 2 10 वर्ष हे राजचं वय असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 10 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळते. परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले सर्व 30च्या 30 प्रश्न अगदी साधे आणि सोपे आहेत. जर तुम्ही चांगला सराव केला असेल, प्रॅक्टिस केली असेल, तर डेफिनेटली तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. चला हा झाला क्वेश्चन नंबर 1, ज्याचा ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 92 ला येऊया. क्वेश्चन नंबर 92 काय बोलतोय, आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत असं बोलताय. शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत. तर सरळ सरळ बघा, या 400 पैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, म्हणजे 60 विद्यार्थी असे असतील जे गैरहजर असतील. 60 विद्यार्थी, आणि त्याला एकूण विद्यार्थ्याच्या 1% आपल्याला भाग द्यायचा आहे. एकूण विद्यार्थी आहेत तर 400, 400चा 1% 4 ने भाग देऊ म्हणजे 15 चोक 60. तर 15% विद्यार्थी हे काय असायला पाहिजे, हे गैरहजर असायला पाहिजे. तर 15% विद्यार्थी तुम्हाला मिळते ऑप्शन नंबर 3 ला जा. उत्तर मिळेल तुम्हाला 15% विद्यार्थी असे आहेत जे गैरहजर आहेत ते शाळेमध्ये. चला नंबर नेक्स्ट ला येऊया. क्वेश्चन नंबर 93 ला बघा. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा, तिप्पट नफा म्हणजे 3 पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्यानंतर. बघा, 560 रुपये ला विकल्याने जितका तोटा होतो म्हणजे 1 पट असेल, तो 1 पट असेल आणि हा 3 पट असेल, तर 1 + 3 टोटल 4 पटचं डिफरन्स तयार होत आहे. आणि 560 आणि 640 यांच्यातील अंतर समजून घ्या. 560 आणि 640चं अंतर ते तुम्हाला मिळत आहे 80चं. आणि याला 1 पट तोटा होत आहे, याला 3 पट नफा होत आहे. 1 + 3 4 पट, 4 ने भाग देऊ म्हणजे 1 पट मिळतोय तुम्हाला 20ची. 1 पट मिळतोय 20ची. तर त्या वस्तूची मूळची किंमत किती, या 560 मध्ये 20 बेरीज करा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल 560 + 20 ती असायला पाहिजे 580. ही मूळ किंमत असायला पाहिजे. किंवा या 640 मधून 20 त्रिक
60 वजा करा, 640 मधून 60 गेले तरीही 580 उत्तर येईल. छोटे छोटे ट्रिक जे आहेत ते आपण सर्व काही शिकलेलो आहेत, त्या ट्रिकचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे. चला 93 पर्यंत झाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, नंबर 94. 5 6 7 4 3 8 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत बघा. 6 कुठे मिळतोय? हा, याची स्थानिक किंमत म्हणजे 1 2 3 4. 6च्या समोर 4 शून्य येतील, 6च्या समोर 1 2 3 4 शून्य ही झाली आहे 6ची स्थानिक किंमत. किंमत 4च्या स्थानिक किमतीचा 4 कुठे मिळतोय? हा मिळतोय तुम्हाला 4. 4च्या समोर 2 अंक आहेत, म्हणजे 4च्या समोर 2 अंक म्हणजे हा झालाय 400. 4च्या स्थानिक किमतीचा किती पट आहे? किती पट आहे म्हणजे भाग द्या. 60,000ला 400 ने भाग देऊ, हे 2 शून्य 2 शून्य कट झाले आहेत. 600ला 4 ने भाग दिला तर 150 होईल. म्हणजे तुम्हाला म्हणता येईल की 150 पट असेल. तर 150 बघा ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 3. स्थानिक किंमत असो, दर्शनी किंमत असो, त्रिकोणी संख्या असो, सर्व काही आपण शिकलेलं आहे. सहज त्याचा वापर करणे. चला पटापट समोर जाऊया. 94 पर्यंत झालंय. 95 96 97 98 बघूया. चला नंबर 95. सर्व प्रश्न 30च्या 30 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. त्यापैकी 4-5 प्रश्न झाले आहेत. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 95 ला बघा. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ दिले 288. समजा एखादी आया तुम्ही असा ड्रॉ करतो आणि लांबीच्या निमपट रुंदी आहे, म्हणजे याचा अर्थ लांबी ही दुप्पट आहे, तर ही 2x असेल, तर हा x असेल. बघा लांबी 2x आहे, त्याच्या निमपट, निमपट म्हणजे अर्धी काय तुमची रुंदी, आणि त्याचा एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ दिलाय 288. तुमच्या सर्वांना माहिती आहे लांबी गुणिला रुंदी बरोबर क्षेत्रफळ आयताचे. 2x गुणिला x म्हणजे तो होईल 2x चा वर्ग बरोबर 288. 2 ने याला भाग दिला तर हा मिळतो 144. x चा वर्ग बरोबर 144 म्हणजे x बरोबर मिळेल तुम्हाला 12. x बरोबर मिळेल तुम्हाला 12. तर 12 दुने x ची किंमत आली आहे 12. 12 दुने हे होईल 24 आणि ही होईल 12. लांबी आणि रुंदी मिळाली तुम्हाला. लांबी मिळाली 24, रुंदी मिळाली 12. समोर काय बोलतोय? समोर जर त्या आयताची रुंदी 3/4, बघा रुंदी आहे 12, हा किती पाहायला पाहिजे 3/4. तर किती होईल तो? 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9. रुंदी किती झाली आहे 9. 3/4 व लांबी 3/2. लांबी आहे 24, हा 3/2. 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती? चला 2 ने याला भाग द्या, हा झाला 12. 12 गुणिला 3 हा झाला 36. बघा आता नवीन लांबी आणि रुंदी तयार झाली आहे. लांबी तयार झाली आहे 36, रुंदी तयार झाली आहे 9. तर याचं क्षेत्रफळ किती? तर लांबी गुणिला रुंदी 36 गुणिला 9, यांचं उत्तर 6 9 54, 5 शिल्लक 27 आणि 5 32. तर 324 चौरस सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणजे नवीन क्षेत्रफळ तयार झाला. हा मिळतो 196, 441, 324 चौरस सेंटीमीटर हे नवीन क्षेत्रफळ तयार व्हायला पाहिजे. जॉमेट्रीचं थोडंफार नॉलेज असेल किंवा आपण जे शिकलंय त्याला वापर जर करता येत असेल तर हा सुद्धा प्रश्न साधा आणि सहज तयार होईल. चला क्वेश्चन नंबर 95 झालाय. क्वेश्चन नंबर 96 ला घेऊया. थोडं याला इरेज करून घेऊ इथून, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला जागा मिळेल. 96 काय बोलताय? 8 पोत्यामध्ये अनुक्रमे 40 25 72 69 63 58 45 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहेत आणि तो समान 10 पोत्यामध्ये भरला. सारख्या 10 पोत्यामध्ये भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल? साधा सोपा प्रश्न आहे. हे जे 8 दिलेले आहे त्या सर्वांची बेरीज करूया आपण आणि भागीला 10 करून घेऊया, म्हणजे प्रश्नाचे उत्तर मिळेल. चला बेरीज करूया. चला 0 5 5 आणि 2 7 7 आणि 9 16 16 आणि 3 19 आणि 8 27 27 आणि 5 32 32 आणि 8 40 40 म्हणजे 0 4 शिल्लक 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17 आणि 6 23 23 आणि 6 29 आणि 5 34 34 आणि 4 38 38 आणि 3 झाले 41. तर 41 इथे आले. भागीला भागीला करणे 10. 10 ने भाग दिला 0 0 कटला म्हणजे 41 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. टिक करून घ्या. राईट. या पद्धतीचे साधे सोपे प्रश्न सर्व तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 97 ला. क्वेश्चन नंबर 97 बघूया. याला इरेज करून घेऊया आपण, समोर जाऊया.
वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली, तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? बघा, जितके विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थी तितकेच कलेक्शन करतील किंवा तितकेच रुपये देतील. तर टोटल तर दिली आहे 1001 आणि तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे, तर वर्ग शिक्षकांनी दिलेली ही जी रक्कम आहे त्याला मायनस करून घ्या. 272 काय मिळतोय तो, हा 9, हा मिळतोय 2 आणि हा मिळतोय 7. 729 इतकी रक्कम जी आहे ती विद्यार्थ्यांनी दिली. आता प्रश्नामध्ये असं बोलतंय की जितके विद्यार्थी आहेत त्यांनी तितकी रक्कम दिली, म्हणजे 729 हा कुणाचा तरी वर्ग असायला पाहिजे. तर 729 हा 27चा वर्ग आहे, याचा वर्गमूळ काढूया. 27 म्हणजे असं म्हणता येईल की वर्गामध्ये असणारे एकूण विद्यार्थ्यांची संख्या 27 असायला पाहिजे. 27 शोधूया ऑप्शन मध्ये. 27 मिळते ऑप्शन नंबर 2 ला. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. राईट, असे प्रश्न पण आपण घेतलेले आहेत, आपल्या ऍप मध्ये घेतलेले आहेत, तुम्हाला शिकवलेले आहेत, त्यानुसार त्याला डील करणे आहे. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 98, 99 आणि 100. 3 प्रश्न बघूया या पेज मध्ये. खालील वर्तुळावरील दिलेली सर्व बिंदू परस्पर जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करावे लागतील? चला, असं पण शिकलोय रेषाखंड तयार करणे. तर सर्वात आधी चेक करून घ्या टोटल बिंदू किती आहे. तर हा एक बिंदू दिसतोय, हा दुसरा दिसतोय, तिसरा दिसतोय, चौथा दिसतोय, 5वा, 6वा, 7वा, 8वा, टोटल 8 बिंदू आहे. आणि रेषाखंड, रेषाखंड म्हणजे एका बिंदूला दुसऱ्या बिंदूला जोडणारी रेषा, त्याला म्हणतात रेषाखंड. म्हणजे दोन बिंदू एकमेकांना जेव्हा जोडतील तेव्हा रेषाखंड तयार होईल. ऑलरेडी या प्रश्नामध्ये 2 रेषाखंड दिलेले आहेत, तर आणखी किती रेषाखंड जोडायचे? तर आपण काय करूया की आपण एकूण रेषाखंड काढूया. टोटल 8 पॉइंट आहेत आणि कॉम्बिनेशनचा वापर करून 8 गुणिला 7 भागिला 2 म्हणजे तुम्हाला मिळतील एकूण रेषाखंड. 2 ने भाग दिला 4, 7 चोक 28 म्हणजे एकूण किती मिळेल तुम्हाला? 28. या 28 पैकी 2 रेषाखंड तुम्हाला आकृतीमध्ये दिलेले आहे, तर ते 2 रेषाखंड मायनस करूया. 28 मधून 2 गेले म्हणजे 26 रेषाखंड पुन्हा तयार व्हायला पाहिजे. की किती रेषाखंड काढावे लागतील पुन्हा? तर 26 रेषाखंड तुम्हाला यामध्ये या आकृतीमध्ये पुन्हा काढावे लागतील. परम्युटेशन कॉम्बिनेशन हा सुद्धा भाग शिकलाय, तो इथे वापर करणे आहे आणि वापर करता आला पाहिजे. प्रश्नांची उत्तरे सहज तयार होतात. चला, क्वेश्चन नंबर 98 झाला. 99 ला जाऊया. याला इरेज करून घेऊया. तुम्हाला नोट करायचं असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि जे ज्या टेक्निकने सांगितलंय त्याला तुम्हाला कॉपीमध्ये नोट करता येईल. चला, क्वेश्चन नंबर 99. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. एक विद्युत खांब समजा असा आहे, याची 9 मीटर उंची आहे असं बोलताय. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी एका उभी केली. या खांबाच्या या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी, एक शिडी उभी केली, तर जमिनीवरील खांब व शिडी, बघा जमिनीवरील खांब व शिडी यांच्यातील अंतर किती आहे? आता सर्वांना माहिती आहे इथे पायथागोरसचा नियम लागू होईल. 15चा वर्ग 225 मायनस 9चा वर्ग 81 मायनस करूया 4 4 4 त्याला 144 आणि 144 कुणाचा वर्ग आहे? तर तो 12चा वर्ग आहे. म्हणजे 12 मीटर या दोघांमधील अंतर असायला पाहिजे. 12 मीटर अंतर असायला पाहिजे. तर 12 मीटर शोधूया. कुठे मिळतंय? ऑप्शन नंबर 3 ला मिळतंय. तुमचे उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे, 12 मीटर. हे सुद्धा जॉमेट्रिक म्हणजे गणितीय भूमितीय स्वरूपाचे प्रश्न आपण सर्व शिकलेलो आहे, त्याला वापर करूया. चला, क्वेश्चन नंबर 99 झालाय. क्वेश्चन नंबर 100 ला जाऊया. याला इरेज करून घेऊया. तुम्हाला नोट करायचं असेल तर थोडं बॅक जाऊन पॉज करून घ्या. क्वेश्चन नंबर 100. 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मिळवतात. बघा लक्षात घ्या, 5 स्त्री आहेत आणि 5 पुरुष, दोघांची संख्या सारखी आहे आणि 5 दिवसात. तर यांना 5 ने भाग दिला तर एक स्त्री होईल, एक पुरुष होईल आणि याला 5 ने भाग दिला तर 5 चोक होईल 20, राईट ना? म्हणजे 4,000 हा असा तयार होईल. 5 चोक 20 तो होईल 4,000 तयार. आणि 7 स्त्रिया, बरं त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने करू. 5 पुरुष आणि 5 स्त्रिया बोलताय. चला, 5 स्त्रिया
5 स्त्रिया म्हणजे 5 वुमन आणि 5 पुरुष, पुरुष म्हणजे मेन, यांची एकूण किती आहे 20,000. आणि हे 5 दिवसात बोलताय तर याला 5 ने गुणाकार करूया आपण. 5 दिवसात कमाई करतात ते टोटल 20,000. तर मग हे किती झाले 5 गुणिले 5 25 स्त्रिया आणि 25 पुरुष, हे टोटल झाले 20,000. टोटल झाले 20,000. नंतर बोलताय 7 स्त्रिया, 7 वुमेन प्लस 3 पुरुष, 3 पुरुष, आणि हे किती दिवसासाठी बोलताय 2 दिवसासाठी. मजुरी होते 7,200, 7,200. तर 7 दुने झालाय 14, 14 वुमेन प्लस 3 दुने झालाय 6 मेन, 6 मेन, हे होत आहे 7,200. आणि आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन तयार होत आहे. सायमल्टेनियस इक्वेशन ही वारंवार आपण शिकलेलो आहे. पण फायनली प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय 1 पुरुष आणि 2 स्त्रियांसाठी. म्हणजे तुम्हाला पुरुषांची एका दिवसाची मजुरी आणि स्त्रियांची एका दिवसाची मजुरी काढायची आहे. आणि 1 पुरुष आणि 2 स्त्रिया मिळून टोटल एका दिवसाची मजुरी किती होईल हे तुम्हाला प्रश्न विचारलाय. चला करूया. आपण यामध्ये शॉर्टकटही शिकलो तर शॉर्टकटचाही वापर करता येईल किंवा यांना भाग देऊन तुम्हाला याला रिड्यूसही करता येईल. बघा 25 25, 25 ने इथे पण जातो, इथे पण जातो, 25 ने इथे भाग दिला तर 25 ने भाग दिला हा 5 वुमेन होईल. 5 वुमेन प्लस 5 मेन, 25 ने याला भाग दिला तर 25 8 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 800. 2 2 ने इथे भाग देत आहे 7 वुमेन, 2 ने याला भाग दिला, 2 ने याला भाग देऊ 3 मेन, बरोबर, याला 2 ने भाग दिला 3600. राईट. आपल्याला माहिती आहे की एक्स ची किंमत म्हणजे वुमनची किंमत काढायची आहे. म्हणजे मराठीचे 4 भागीला अल्फा, मराठीचे 4 कसे तयार होईल की मराठी 4 अशा पद्धतीने 1 वुमेन आणि 1 मेन तयार होईल. इथे 1 वुमेन आणि 1 मेन, 25 25 ने भाग दिलाय 1 वुमेन आणि 1 मेन. 1 गुणिला 3600 हा झाला 3600 मायनस 3 गुणिला 800 हा झालाय 2400 भागीला यांचा 1 गुणिला 7 आणि 1 गुणिला 3, 7 वजा 3 म्हणजे झालाय 4. किती मिळतंय, हा राहिलाय 1200 भागीला 4 म्हणजे हा मिळतोय 300. 300 काय होईल, एका वुमेन, एका महिलेची एका दिवसाची कमाई होईल म्हणजे मजुरी. चला वुमेन काढलंय आपण, मेन काढूया. मेन काढण्यासाठी जागा, चला इथे काढूया मेन. मेन म्हणजे अल्फा भागीला अल्फा, अल्फा भागीला अल्फा 8 गुणिला 7 8 7 56, 5600 मायनस 1 गुणिला 3600 म्हणजे 3600 भागीला 4 तर खाली येईलच शॉर्टकट नुसार. याचा 5600 मधून 3600 दिले, हा राहिलाय 2000 भागीला 4 म्हणजे मिळतोय तुम्हाला 500. मिळाले तुम्हाला 500. 500 काय मिळालंय, एका पुरुषाची मजुरी. प्रश्न काय विचारलाय, एक पुरुष आणि 2 स्त्रिया. एक पुरुष म्हणजे 500 प्लस 2 स्त्रिया, एका स्त्रीची मजुरी आहे 300 तर 2 स्त्रियाची होतील 600. तर 500 अधिक 600 म्हणजे 1100 असं उत्तर असायला पाहिजे. 1100 कुठे मिळतंय का, यस मिळतंय ऑप्शन नंबर 1 मध्ये. कधी कधी प्रश्न सायमल्टेनियस स्वरूपात म्हणजे एक रेषीय समीकरणामध्ये विचारले जातात, त्याला सुद्धा तुम्हाला शॉर्टकट नुसार डील करता आली पाहिजे. चला 100 प्रश्न झाले, समोर जाऊया 101 पासून. बरं 101 तुम्हाला ग्राफवर प्रश्न विचारलाय आणि हे तर फ्रीचे मार्क असतात हे तुमच्या सर्वांना माहिती आहे. चला बघूया की याला कसं सॉल्व्ह केलं जातं किंवा हे 2 प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया आणि मग पुन्हा समोरचे प्रश्न बघूया. हा एक ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. मुलांसाठी असं क्रॉस जे केलेले आहेत हे मुलांची संख्या आहे आणि मुलींसाठी असे डब्बे तयार केलेले आणि तुम्हाला इथे 5 10 15 20 25 30 35 40 45 50 यानुसार तुम्हाला मार्किंग केली आहे. आणि क्वेश्चन नंबर 101 काय बोलताय, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या, मुली म्हणजे कोणत्या, ज्याला सरळ रेषा दाखवली आहे, मुलांच्या संख्येच्या निमपट, निमपट म्हणजे अर्धी आहे, अर्धी. बघा हा या ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतंय. ऑप्शन नंबर सी मध्ये जर बघाल तर हा 30 होत आहे आणि मुलींची संख्या या 30 पासून समोर 45 पर्यंत हे 15 होत आहे. तर मुलींची संख्या अर्धी आहे, मुलींची संख्या अर्धी आहे तर कुठे मिळतंय, या सी मध्ये मिळतंय. तर तुमचं ऑप्शन नंबर सेकंड सी असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 102 ला बघा, बी वर्गातील मुलींपेक्षा, आधी बी वर्गातील मुली बघा, मुली इथून सुरू होतील
तर इथून सुरू झाले म्हणजे 15 पासून 25 पर्यंत हे झाले टोटल 10. बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली, या डी वर्गातील मुली हे दिसतंय तुम्हाला डी वर्गातील मुली, तर टोटल 1 2 3 4 5 म्हणजे हे टोटल मिळतंय तुम्हाला 25. आणि यांच्यातील काय बोलताय मुली कितीने कमी अथवा अधिक आहे, तर तुम्हाला इथे 15 ने अधिक दिसत आहेत राईट ना, तर 15 ने अधिक तुम्हाला शोधावं लागेल. 15 ने अधिक ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला याला सॉल्व्ह केलंय, आपण समोर जाऊया. चला 103 पासून सुरुवात करूया प्रश्नाला. क्वेश्चन नंबर 103, 104, 105, 106 इथे दिसतोय, यांना सुरुवात करूया. एम वजा डी गुणिले एक्स. आता हे हा सुद्धा भाग आपण शिकून चुकलेला आहे. रोमन अंक एम, एम म्हणजे 1000, एम म्हणजे किती 1000, वजा डी, डी डी म्हणजे 500 आणि कंस दिलाय कंस, गुणिले एक्स, एक्स म्हणजे 10 भागिले एल, एल म्हणजे 50. याला सॉल्व्ह करणे आहे क्वेश्चन नंबर 103 मध्ये. 1000 मधून 500 गेले 500, 500 गुणिला 10 म्हणजे 5000 आणि भागिले किती बोलताय 50. 0 0 कटला, याला भाग दिले 100. 100 म्हणजे सी, सी म्हणजे 100 राईट ना. हा सुद्धा आपण प्रिव्हियस जितके पण युट्यूबचे तयार केले त्याच्यामध्ये तयार केले आहे, तर तुमचा ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 सी. सी म्हणजे उत्तर किती मिळतोय 100. चला 103 झाला, 104 ला येऊया. थोडस याला ब्राईटनेस वाढवून घेतोय म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं होईल. एकच मिनिट, ब्राईटनेस वाढवून घेऊया याला. चला क्वेश्चन नंबर 104 ला बघूया. आकृती दिलेली आहे आणि साधा सोपासा प्रश्न आहे आकृतीवरचा, त्याला डील करूया. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला म्हणजे हा भाग, न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. साधा सोपा आहे. टोटल काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9, टोटल किती आहेत 9. 9 ला खाली या. त्याच्यापैकी न रंगवलेला भाग किती आहे तर 2. 2 वर घ्या म्हणजे 2/9 असं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 मध्ये उत्तर तुम्हाला मिळतंय. चला 104 झाला, 105 ला येऊया. थोडी जागा रिकामी करू सॉल्व्ह करण्यासाठी. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे, म्हणजे 2 किलोमीटर 560 मीटर याला टोटल 2560 मीटर असं लिहिता येईल. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 अंतरावर झाडे लावायची आहेत. प्रत्येकी 6.4 अंतरावर, याला 6.4 ने भाग देऊन देऊया. 6.4 ने आपण भाग देऊया म्हणजे एक तुम्हाला हे मिळेल. अंतरावर झाडे लावायची आहे, तर रस्त्याच्या दुतर्फा, बरं लक्षात घ्या, दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लावतील लक्षात घ्या. जर एक लाईन असेल आणि याला भाग दिल्यानंतर जी काही संख्या तयार होत असतील तितके जर जागा सोडल्या तर त्याच्यापेक्षा एक ने वाढेल. जसं हा 5 बोट आहेत बरं का, हे 5 झाडे आहेत, 5 झाडे यांच्यातील अंतर जर काउंट करायला तर 1 2 3 4, 4च अंतर मिळतंय. म्हणजे याला भाग दिल्यानंतर जे काही अंतर मिळेल त्याच्यामध्ये एक ऍड करणे. एक ऍड करूया, डेसिमल पॉईंट सारखा करूया. 64 याला भाग दिला तर 64 चौक म्हणजे 400. एका साईडला इथून इथपर्यंत किती लागत आहे तर 400, पण त्याच्यामध्ये एक ऍड करणे आहे म्हणजे तो होईल 401. तो किती होईल 401. पण इथे दुतर्फा बोलतोय, दोन्ही बाजूने, रस्त्याच्या या बाजूला आणि या बाजूला दोन्ही. एका बाजूला 401 लागत आहे तर गुणीला 2 करूया. 401 गुणीला 2 म्हणजे 802 झाडे लावावे लागतील. 802 तुम्हाला शोधायचे आहे तर 802 ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळत आहे. 802 झाडे टोटल लावावे लागतील दोन्ही साईडला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला. चला समोरच्या प्रश्नाला येऊया. 105 झाले आहेत, 15 प्रश्न शिल्लक राहिले आहेत. क्वेश्चन नंबर 106 आणि 107 सॉल्व्ह करूया. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता सत्य विधानासाठी तुम्हाला
जॉमेट्रीचे कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. समांतर भुज चौकोनाच्या समभुजा एकरूप असतात का? यस, समोरासमोरील बाजू या एकरूप असतात. नंबर 2, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात का? तर यस, समांतरभुज चौकोन काही असा असतो, या बाजू आणि या बाजू एकरूप असतात. त्याशिवाय पहिलं झालंय समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण, या कोणाला हा कोण म्हणजे सम्मुख कोण विरुद्ध, या कोणाला हा कोण, हा एक्स असेल तर हा एक्स असेल, हा वाय असेल तर हा वाय असेल, एकरूप असतात. तिसरं, समांतरभुज चौकोनाचे म्हणजे हा दुसरा पण फॉलो करताय, सत्य आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे सारखं अंतर तयार करतात का? हा एक कर्ण काढला आणि हा एक कर्ण काढला तर हो, याची प्रॉपर्टी, याचे गुणधर्म काय बोलताय की कर्ण सुद्धा दुभागतात म्हणजे सारखे अंतर तयार करतात. हा तिसरा पण राहील. म्हणजे तिन्ही पर्याय योग्य आहे. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे ए बी सी सर्व. तुमचं उत्तर ए बी सी सर्व असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 107 ला बघूया. क्वेश्चन नंबर 107, खालील आकृतीमध्ये घडणीपासून षटकोनी चिती, बरं का, इष्टिका चिती नाही, हा षटकोनी चिती आहे. यामध्ये 3-3च्या गॅप मध्ये तुम्हाला शोधावं लागतं कोण कोणाच्या विरुद्ध असेल. केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी शोधायची आहे. काय शोधायची आहे? चुकीची जोडी. चला जोड्या शोधूया. या बी ची जोडी 1 2 3 या जी सोबत जोडेल, म्हणजे बी आणि जी ही एक जोडी. तर बी आणि जी तुम्हाला मिळतो का ऑप्शन मध्ये? हा इथे मिळतोय. तर हे होणार नाही बरं का, उत्तर तुम्हाला चुकीची शोधायची आहे, म्हणजे उत्तर हे होणार नाही. त्यानंतर एफ हा ई सोबत जुडेल, एफ आणि ई, एफ आणि ई, एफ आणि ई दिलाय का तुम्हाला ऑप्शन मध्ये? नाही दिलाय. त्यानंतर सी आणि डी एकमेकांना जोडतील, सी आणि डी, सी आणि डी मिळतोय का तुम्हाला? यस, इथे मिळतोय, म्हणजे ही सुद्धा होणार नाही. तुम्हाला चुकीची जोडी शोधायची आहे. सी आणि डी एकामेकांच्या विरुद्ध असतील, बी आणि डी एकामेकांच्या विरुद्ध असतील, हे सुद्धा होणार. आणि शिल्लक राहिलेले हा ए आणि एच, ए आणि एच हे सुद्धा एकामेकांच्या विरुद्ध असायला पाहिजे. ए आणि एच मिळतोय का? हा ए मध्ये मिळतोय, म्हणजे हे सुद्धा एकामेकांच्या विरुद्ध असतील तर हे सुद्धा उत्तर होणार नाही. तर एकच ऑप्शन राहिला आहे तुमच्याकडे, ते ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. सी आणि ई हे एकामेकांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही. तर चुकीची जोडी कोणती? तर सी ई ही तुमची चुकीची जोडी असायला पाहिजे. म्हणजे तुमचे उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 108 109 दोन प्रश्न आहेत आणि मग बाकीचे शिल्लक असलेले समोरच्या पेजवर करून घेऊया. काय बोलताय क्वेश्चन नंबर 108 ला? 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून, लक्षात घ्या मी इष्टिका चिठीमध्ये येतो, पण खालचा पृष्ठभाग वगळून म्हणजे 5 बाजू जे आहेत त्याला रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर. हा बघा सेंटीमीटर मध्ये दिलाय आणि हा चौरस मीटर मध्ये दिलाय. तर सर्वात आधी आपण युनिट सारखे करू. हा सेंटीमीटर आहे, याला चौरस मीटर जर काढायचं असेल 60 ला, याला 100 ने भाग देऊ म्हणजे 0.66 मीटर असं म्हणता येईल. प्रश्न विचारलाय किती रुपये खर्च होतील. लक्षात घ्या 6 बाजू आहेत, 6 पैकी फक्त 5 रंगवायचे आहेत, खालची बाजू रंगवायची नाहीये. त्यासाठी याचं संपूर्ण पृष्ठफळ काढावं लागेल आणि संपूर्ण पृष्ठफळ जर तुम्हाला माहिती आहे तर 6a चा वर्ग हा संपूर्ण पृष्ठफळ बोलतोय, म्हणजे 6 गुणिला हा 0.6 याचा वर्ग करूया, जो मिळतोय तुम्हाला 6 गुणिला 0.6 चा वर्ग 0.36 आणि यांचा गुणाकार केला तर 6 6 36, 3 शिल्लक 3 18, 18 आणि 2 21, राईट. आणि 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट म्हणजे 2.16 हा मिळाला आहे तुम्हाला, 2.16. आणि रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर, प्रति चौरस मीटर 30 रुपयानुसार करायचं आहे. प्रति चौरस मीटर 30 रुपयानुसार. तर 216 2.16 गुणिला 30 जर केलं तर काय मिळेल? तर बघूया. 0 3 18, एक शिल्लक 4, 3 दुणे 6 म्हणजे 64.80 असं मिळतं का? नाही, 54 60 90 45. बरं एकच मिनिट, पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय बरं का मी. 60
सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती, बरं एकच मिनिट, 60 सेंटीमीटर म्हणजे याचं संपूर्ण पृष्ठफळ काढावं लागणार नाही, तर याचं घनफळ काढावं लागेल. 60 म्हणजे 0.6 मीटर. घनफळ काय बोलताय, तर ए चा घन, ए चा घन 6 गुणिला 6 पॉईंट, ए चा घन म्हणजे 0.6 चा घन, 0.6 चा घन म्हणजे हा पण मिळत आहे 0.216. नाही, पण असं पण उत्तर मिळणार नाही. एक मिनिट, पुन्हा एकदा मी प्रश्न बरोबर वाचून घेत आहे. 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून, अच्छा, बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून, बरं का, खालचा पृष्ठभाग वगळून बोलताय म्हणजे आपल्याला फक्त 5 पृष्ठभाग घेणे. तर आपल्याला संपूर्ण पृष्ठफळच काढावं लागेल. 6a चा वर्ग म्हणजे 6 गुणिला 0.6 चा वर्ग, पण टोटल 6 पैकी 5च रंगवायचे आहेत. टोटल 6 पैकी 5च रंगवायचे आहेत. तर या 6 पैकी 5च रंगवायचे आहेत, खालचा पृष्ठभाग रंगवायचा नाहीये. जिथे 6 आणि 6 कटलाय, 0.6 चा वर्ग म्हणजे 3 6 गुणिला 5 म्हणजे हा तयार होईल 6 35 36 गुणिला 5 म्हणजे 180, 1.8. हा काय तयार झाला, 1.8. 1.8 आणि 30 रुपये प्रति बोलताय, तर 1.8 गुणिला 30 रुपये करून घेऊया. 0 8 त्रिक 24, 2 शिल्लक 5, एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट म्हणजे 54 रुपये. 54 रुपये खर्च व्हायला पाहिजे आणि हे आता आपल्याला मिळते ऑप्शन मध्ये 54. लक्षात घ्या, थोडं स्किप झालं प्रश्न वाचण्यामध्ये, की त्या 6च्या 6 जे बाजू आहेत, 6च्या 6 रंगवायचे नाही आहेत. त्या 6 पैकी किती रंगवायचे आहेत, फक्त 5च बाजू रंगवायचे आहेत. त्यामुळे 6 पैकी 5 बाजू आपल्याला घ्याव्या लागतील. खालची जी बाजू आहे लाकडी पेटी बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून बोलता येतो, म्हणजे खालचा पृष्ठभाग वगळून म्हणजे खालचा भाग रंगवता येणार नाही. तर 6 पैकी 5च बाजू रंगवायचे आहेत. तर टोटल 54 रुपये खर्च असायला पाहिजे. राईट. चला, क्वेश्चन नंबर 108 झाला. 109 ला येऊया. थोडी जागा रिकामी करूया इथून, म्हणजे क्वेश्चन नंबर 109 ला सॉल्व्ह करता येईल. 109 काय बोलत आहे, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेचा, चला काढूया एक आयताकृती बाग. हा आहे 50 मीटर आणि हा 30 मीटर. आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. बघा लक्षात घ्या, बाहेरून सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करताय. म्हणजे 5 मीटर इकडे, 5 मीटर इकडे, 5 मीटर इकडे आणि 5 मीटर इकडे. बघा हा 5 मीटर आणि हा 5 मीटर, हा झाला टोटल 10 मीटर. म्हणजे हा जो 50 होता हा 10 ने वाढेल, हा होईल 60. याचा समोरील बाजू पण होईल 60. हा सुद्धा 5 आणि 5 10 ने वाढेल, 30 चा होईल हा 40 आणि हा होईल 40. सुरुवातीला 50 आणि 30 होते, पण 5-5 मीटरने तो वाढलाय, म्हणजे 5 अधिक 5 10-10 मीटरने वाढला. प्रश्न काय विचारले, रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? रस्त्याच्या जागेचे म्हणजे तुम्हाला हे क्षेत्रफळ काढायचं आहे. हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करूया, सर्वात आधी मोठी जी आयत आहे, सर्वात मोठा आयत, त्याचे क्षेत्रफळ काढू आणि हा जो छोटा आयत दिसतोय याचं क्षेत्रफळ काढू, दोघांचं पण. आणि दोघांचं अंतर जे असेल तेच त्या रस्त्याच्या जागेचं क्षेत्रफळ असायला पाहिजे. चला, सर्वात मोठं 60 गुणिला 40 लांबी गुणिला रुंदी, तर 60 गुणिला 40 हा होत आहे 2400. लहान 50 गुणिला 30, 50 गुणिला 30 हा होत आहे 1500. 2400 मधून 1500 मायनस करूया, राहिले 900. 900 कुठे मिळतं का ऑप्शन मध्ये बघणे आहे. 900 900 900 ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळत आहे. ऑप्शन नंबर 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. राईट. किती झाले आहेत आपले, 109. 11 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत, त्याला समोरच्या पेज मध्ये संपवून घेऊया. चला इथे येऊया क्वेश्चन नंबर 110 पासून. क्वेश्चन नंबर 110 पासून 120 पर्यंत संपून जातील हे प्रश्न. चला, क्वेश्चन नंबर 110 काय बोलतो, एका कोणाचा कोटिकोण 35 आहे. कोटिकोण म्हणजे 90 एक्स 90 वजा एक्स. तर 90 वजा एक्स जर 35 असेल, 90 वजा एक्स जर 35 असेल, तर 90 मधून 35 गेले, एक्स
बरोबर 90 मधून 35 कमी करू तर तो असायला पाहिजे 55. एक्स ची किंमत काय मिळेल तुम्हाला 55. कोटी कोण बोलताय? कोटी कोण म्हणजे 90 मधून वाढ. तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती? आता पूरक कोणाचे माप म्हणजे 180. 180 मधून हे 55 मायनस करून घेऊया तर 180 मायनस 55 तर किती असायला पाहिजे तर 125 असायला पाहिजे. पूरक कोणाचे माप 125 तर 125 मिळत आहे. ऑप्शन नंबर 4 ला टिक करूया. ऑप्शन नंबर 4 ला कोटी कोण म्हणजे 90 मधून मायनस करणे, पूरक कोण म्हणजे 180 मधून मायनस करणे. चला क्वेश्चन नंबर 11 ला लिहूया. 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंत संख्याची तर 50 अधिक 1 झाले 51 भागीला 2 आणि टोटल संख्या आहेत 50 गुणीला 50 करूया बेरीज मिळेल भाग दिला 25. 25 एक 25 2 शिल्लक 25 5 125 अधिक 2 127 म्हणजे 1275 उत्तर असायला पाहिजे. सर्वांना माहिती आहे की ॲव्हरेजेस म्हणजे सरासरी या टॉपिक मधील क्वेश्चन सर्वांची बेरीज सहज काढता येते. चला क्वेश्चन नंबर 112 ला येऊया. स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 7% दराने बँकेतून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये परत केले. चला 96,800 मधून 80,000 आधी परत करून घ्या. किती राहिले तर 16,000. 96 मधून 80 गेले 16,800 भागीला तिने दर साल दर शेकडा 7 दराने घेतले तर एका वर्षी किती देईल तर याला 1% 800. 800 गुणीला 7 8 7 56. 56 म्हणजे 5,600 तिला पे करावे लागेल. तर स्वराने रक्कम किती वर्षामध्ये परत केली असा बोलतोय. भाग द्या उत्तर काढा. 56 ने भाग द्यायचा 168 ला तर 5 त्रिक 15 150 साइन त्रिक 18 3 ने भाग जात आहे म्हणजे 3 वर्षासाठी असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सेकंड तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर सेकंड 3 वर्षामध्ये तिने परत केले राईट ना. 168 ला 56 ने भाग द्या 3 येईल म्हणजे 3 वर्षामध्ये तिने परत केले. ऑप्शन नंबर सेकंड. चला हा झाला 112. समोर जाऊया. याला इरेज करतोय. तुम्हाला नोट करायचं असेल तर याला थोडासा बॅक जाऊन पॉज करून नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 113 ला येऊया. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. 15 तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर बरं लक्षात घ्या. 5.1 किलोमीटर म्हणजे 5100 मीटर म्हणता येईल आणि त्याने 15 फेऱ्या मारल्या. 15 ने भाग देऊया आधी काय मिळतंय 15 त्रिक 45 6 शिल्लक 15 चौक 60 आणि 0 म्हणजे 340. हे काय मिळाली त्या आयताकृती जी बाग असेल किंवा जिथे फेऱ्या मारल्या त्याची ही परिमिती तयार झाली. परिमिती 340 असायला पाहिजे. त्या मैदानाची लांबी 100 आहे. समजा ते मैदान काही असं असेल त्याची लांबी दिलेली आहे 100 मीटर तर हा सुद्धा 100 होईल. तर रुंदी किती असायला पाहिजे. टोटल परिमिती 340 आहे. त्याच्यामधून 100 अधिक 100 200 मायनस करू. 340 मायनस 200 100 अधिक 100 200 मायनस केले राहिला 140. आणि प्रश्न विचारले रुंदी किती तर रुंदी तर आपण एक्स कन्सिडर केली आहे. या दोघांची बेरीज 2x म्हणजे याला 2 ने भाग देऊ. 140 ला 2 ने भाग तर रुंदी असायला पाहिजे 70 मीटरची असायला पाहिजे. ही रुंदी 70 मीटर ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय. आयात याच्यावर भरपूर प्रश्न तयार होतात आणि लांबी रुंदी याच्यानुसार परिमिती म्हणजे सर्वांची चारही बाजूंची बेरीज. चला 70 मिळाला. 113चं तुमचं काय उत्तर होतं तुम्ही बघा. तुमच्या तुम्ही सोडवलेल्यानुसार. चला समोर जाऊया. 114 115 116 शेवटचे 5-6 प्रश्न राहिले आहेत. संपवून घेऊया त्याला म्हणजे ते विश्लेषण तयार होतं तुमच्या आजच्या परीक्षाचं. क्वेश्चन नंबर 114. 1300 रुपये रकमेत 50च्या नोटाचे 3/4 पट पट बोलतोय. पट म्हणजे गुणाकार बरं का. पट नोटा रुपये 20च्या आहेत तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत. लक्षात घ्या 1300 50 रुपयाचा आणि 20 रुपयाचा हा जर x असेल तर या 20 रुपयाच्या नोटा 3/4 म्हणजे 3x छेद 4 इतके आहेत असं बोलतोय. 20 रुपयाच्या नोटा या 50 रुपयाच्या नोटा x 20 रुपयाच्या नोटा किती होतील मग 3x छेद 4. पण प्रश्न काय विचारतोय तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत.
तर या दोघांची बेरीज टोटल जी आहे ती 1300 यायला पाहिजे. तर 1300 दाखवण्यासाठी आधी तर याला 50 ने गुणाकार करू, हा झालाय 50x, आणि याला 20 ने गुणाकार करू, तर 4 पंचे 20, 5 त्रिक 15, 15x बरोबर किती दाखवणे आहे तुम्हाला? 1300. बरोबर दाखवणे आहे 1300. 50 अधिक 15 झाले 65 आणि 65x, तर 65 ने या 1300 ला भाग देऊ 65 ने, तर 65 दुने 130 होतो, म्हणजे x ची किंमत मिळतं तुम्हाला 20. x ची किंमत 20 मिळतं, तर 50 रुपयाच्या नोटा ज्या आहेत, 50 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या 20 नोटा असतील, आणि x ची किंमत इथे 3x छेद 4, 3 गुणीला 20 भागीला 4, 4 पंचे 20, 5 त्रिक 15, म्हणजे 20 रुपयाच्या नोटा असतील 15. 50 रुपयाच्या 20 आणि 20 रुपयाच्या 15 नोटा आहेत, हे कन्फर्म केले आपण. आता ऑप्शन बघूया. ऑप्शन मध्ये काय बोलतंय की 50च्या रुपये 50च्या 5 ने अधिक आहे, हा 15 आहे बरं का, आणि हा 20 आहे. 5 ने अधिक दिसतोय का? यस, अधिक दिसतोय. ऑप्शन नंबर 1 मध्येच उत्तर तुम्हाला मिळतंय. 50 रुपयाच्या 20 नोटा आहेत आणि 20 रुपयाच्या 15 नोटा, अशा मिळून ते 1300 झालेले आहेत. तर 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक आहेत, ऑप्शन नंबर 1 मध्ये बोलताय, म्हणजे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर 1च असायला पाहिजे. चला 114 झालंय, याला इरेज करतोय. तुम्हाला पाहिजे असेल नोट करून घ्या वॉच करून. क्वेश्चन नंबर 115 ला येऊ. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? साधा सोपा प्रश्न आहे. 1 2 3 यामध्ये मिळतोय तुम्हाला, म्हणजे 1 2 3 यांची बेरीज केला करा, मिळेल 6. पुन्हा या त्रिकोणामध्ये बघा, 1 2, 1 अधिक 2 3, 6 अधिक 3 किती असायला पाहिजे? 9 त्रिकोण असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळेल तुम्हाला 9 त्रिकोण. त्रिकोण मोजणे, त्रिकोण चौकोन मोजणे, साधा सोपा खेळ. चला नेक्स्ट येऊया 116 पासून. विकासने प्रत्येकी 120 रुपयाचा, विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, तर यांचा गुणाकार करा. 25 गुणीला 12 म्हणजे 300, आणि हा 0 म्हणजे 3000. 32 रुपये किमतीचे 5 पेन, 32 गुणीला 5 म्हणजे 160, व 140 रुपये किमतीची कंपास पेटी, 140 रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? साधा सोपा प्रश्न, यांची बेरीज करा. 140 आणि 160 झाले 300, 300 अधिक 3000 म्हणजे 3300 रुपयाची खरेदी केली असेल. 3300 कुठे मिळतोय? ऑप्शन नंबर लास्ट मिळतोय. उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. साधा सोपा प्रश्न होता. चला ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 117 ला येऊया. 35 ब्लँक 2 ब्लँक 6, 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी, आता 3 ने पूर्ण भाग जाणे म्हणजे 3 ची कसोटी, म्हणजे अंकांच्या बेरजेमध्ये जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येमध्ये, पूर्ण संख्येमध्ये 3 ने भाग जाईल. तर या ब्लॉकच्या ठिकाणी काय असायला पाहिजे? ऑप्शन वाईज जा बरं का. हा 4 इथे ठेवा, हा 4 समजा इथे ठेवला, इथे ठेवला, तर या अंकांची बेरीज करा. 3 अधिक 5 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि 6 24 येत आहे. 24 मध्ये 3 ने भाग जातो का? यस जात आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. 3 ची कसोटी, कसोट्या सर्वांना माहिती आहे. चला क्वेश्चन नंबर 118 ला या. 2.5 लिटर पेट्रोल मध्ये, 2.5 म्हणजे 2.5, मोटरसायकल 162.5 किती मध्ये चालत आहे? 2.5 लिटर मध्ये. 2.5 लिटर मध्ये, तर 1 लिटर मध्ये किती चालेल ते बघूया. 25 ने भाग देऊया. 25 सफाई 150, 12 शिल्लक 25 25, म्हणजे 1 लिटर मध्ये किती किलोमीटर चालतंय? ती 65. तर 455 किलोमीटर, त्या 455 ला 65 ने भाग देऊन द्या. 455 किलोमीटर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? चला 6 7 42, 3 शिल्लक 5 7 ने भाग जातोय, म्हणजे 7 लिटर पेट्रोल लागायला पाहिजे. 7 लिटर पेट्रोल, ऑप्शन नंबर 3. तुमचे कॅल्क्युलेशन जर चांगले असतील, पटापट पटापट डील करता येत असतील, प्रश्नाचे उत्तर सहज तयार होतील. 118 झाले. 119 आणि 120 दोन प्रश्न फायनली शिल्लक राहिलेले आहेत, त्याला सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे आपलं हे अनालिसिस संपतं. आणि मग तुम्ही टॅली करा, तुम्हाला तुम्ही जे प्रश्न सोडवून आले किती प्रश्न तुमचे बरोबर किंवा किती चुकलेले आहेत.
क्वेश्चन नंबर 119. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2020 हा काय बोलताय गुरुवारला. तर सर्वात आधी चेक करा हा गुरुवारला होतो का. 26 लिहिले, जानेवारीचा 1, 20चा कोड आहे तुमचा 6, 20 वर्ष संपले आहेत आणि फेब्रुवारी क्रॉस झालेला नाही आहे. म्हणजे लीप वर्ष किती आले असतील, 4 चौक 16, राईट. 26 आणि 1 27, 27 6 33 आणि 20 53, 53 आणि 4 झाले 57, 7 ने भाग द्या, 7 8 56 म्हणजे 1 म्हणजे रविवार. पण तो काय बोलताय गुरुवार. त्याने किती काय बोललाय गुरुवार. म्हणजे तो खोटा बोलताय. तो काय करतोय खोटा बोलताय. येत होता रविवार पण तो गुरुवार. तर रविवार पासून गुरुवार म्हणजे 4 दिवस एक्स्ट्रा सांगितले. काय सांगितले 4 दिवस एक्स्ट्रा. म्हणजेच तुम्हाला जो प्रश्न विचारलाय कोणता विचारलाय महाराष्ट्र डे, महाराष्ट्र दिन, त्याचा जो दिवस येत असेल एक्झॅक्ट त्याच्यापेक्षा 4 दिवसाने तुम्हाला वाढवायचं. तर 1 मे 2020 ला महाराष्ट्र दिवस येतो 1/1 मे. मे म्हणजे 144025 म्हणजे 2. 20चा कोड आहे तुमच्याकडे 6, 20 वर्ष संपलेले आहेत. आणि आता फेब्रुवारी पार होऊन गेलाय. म्हणजे तुम्हाला 20 मध्ये 4 ने भाग दिला तर 5 लीप वर्ष असायला पाहिजे. चला काय कट होता 1 आणि 2 3. बरं हा 7 कट करूया आधी, हा 7 कट करूया. 20 ला भाग देऊया 7 ने. 20 ला भाग दिला 7 ने तर 7 दुने 14, 6 दिवस शिल्लक. आणि 6 दिवस शिल्लक म्हणजे शुक्रवार. पण शुक्रवार तुमचा दिवस होणार नाही कारण इथे रविवार आला होता त्याने 4 दिवस वाढवले आहेत. शुक्रवार पासून 4 दिवस एक्स्ट्रा घ्या, 4 दिवस एक्स्ट्रा. शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे तुमचा दिवस असायला पाहिजे मंगळवार. मंगळवार शोधा. ऑप्शन मध्ये मंगळवार मिळतं का. यस मिळत आहे मंगळवार, ऑप्शन नंबर 2 मध्ये. काल आपण जे हे सर्व शॉर्टकट्स किंवा हे जे कोड्स आहेत हे सर्व आपण शिकलेलो आहेत आणि त्याचा वापर करून आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. हा सुद्धा तसाच सॉल्व्ह, राईट. कोड लक्षात ठेवा आणि प्रश्नांची उत्तरे घेऊन जा. चला फायनली आपण आलोय शेवटच्या प्रश्नावर. याला इरेज करून देऊ तात्पुरतं. क्वेश्चन नंबर लास्ट 120 नंबरचा. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्राम वजनाचे 15 बिस्किट होते. 150 ग्राम वजनाचे यांचा गुणाकार 15 गुणिला 15 म्हणजे 225 आणि हा 0 इतका ग्राम झालाय. प्रत्येकी 100 ग्राम वजनाचे 28 म्हणजे हा 2800 ग्राम झालाय. पुढे व प्रत्येकी 50 ग्राम वजनाची 8 8 पंचे 40 म्हणजे 400 ग्राम हा झालाय. यांची बेरीज करून घेऊया टोटल किती झाली आहे. टोटल बघूया 0 0 0 म्हणजे 0, राईट. 5 हा 5 इथे 2 आणि 8 10, 10 आणि 4 14 म्हणजे एक शिल्लक 2 आणि 2 4 आणि 1 5 इतके ग्राम टोटल बिस्किटचे पुढे आहेत 5450 ग्राम. त्यानंतर बोलताय खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलोग्राम भरते. 6.25 किलोग्राम मीन्स 6.25 किलोग्राम. तर याला किलोग्राम मध्ये तयार करू म्हणजे 1 2 3 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट दिला 5.45 किलोग्राम होईल तो. आणि प्रश्न विचारलाय तर फक्त खोक्याचे वजन किती. यामधून मायनस करून घेऊया त्याला 5.45 ला. म्हणजे आपल्याला काय मिळेल फक्त खोक्याचं वजन. असाच प्रश्न बोलताय. चला 5 मधून 5 गेला 0, हा राहिलाय 8, इथे राहिला 0 0.80 म्हणजे 0.80 केजी. हा केजी मध्ये मिळाला आहे तुम्हाला. त्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 800 ग्राम हे खोक्याचं वजन असायला पाहिजे. 800 ग्राम ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय 800 ग्राम. तर मित्रांनो हे एकूण 30 प्रश्न होते जे आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. आणि आज तुम्ही परीक्षा दिलेली असाल तर तुम्ही टॅली करा की तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत, राईट. आणि हे जर समजले असतील तुम्हाला किंवा कामाचे वाटत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर मिळत असतं. शिवाय तुम्हाला हा जर व्हिडिओ कामाचा वाटत असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. याशिवाय मी तर तुम्हाला एक्सप्लेन करून दिलंय, अनालिसिस करून दिलंय. शिवाय तुमच्या जर काही अडचणी असतील किंवा तुमच्या काही तक्रारी असतील किंवा यापैकी एखादा प्रश्न समजला नसेल किंवा तुमच्याकडे इतर काही प्रश्न असतील गणित आणि बुद्धिमत्ताचे जे तुमच्याकडून सॉल्व्ह होत नसतील, त्याचे जर शॉर्टकट्स पाहिजे असतील तर मी माझा नंबर सोडून जातोय.
त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी माझा नंबर लिहित आहे 9552028988. तुम्हाला विशाल सर म्हणून सेव्ह करून ठेवता येईल याला. तुमच्या ज्या काही पण अडचणी असतील गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड ते सर्व अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेन. राईट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. शिवाय जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल पूर्णपणे तर तुम्हाला आमचा ॲप सुद्धा डाउनलोड करता येईल. ॲपचं नाव इथे मी लिहून देत आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवरून त्याला डाउनलोड करता येईल किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सर्वात पहिलं कमेंट पिन केलेलं मिळेल. त्या पिन केलेल्या कमेंटमध्ये तुम्हाला ॲपची लिंक प्रोव्हाइड करण्यात येईल. तर तुम्हाला ॲप इन्स्टॉल करून गणित आणि बुद्धिमत्ता सहज पद्धतीने शिकता येईल, सोप्या पद्धतीने. तर ॲपचं नाव आहे मिशन ऑफिसर्स, MISSION ऑफिसर्स, OFFICERS. जोडणे विसरू नका, एस जोडा बरं का, कारण मिशन ऑफिसर नावाचं दुसरं पण ॲप आहे, पण आपल्या ॲपमध्ये एस जुळलेलं आहे. आणि त्यामध्ये या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस त्यामध्ये मिळतील आणि गणित आणि बुद्धिमत्ताची पूर्ण तयारी तुम्हाला घरी बसून करता येईल जर या ॲपला तुम्ही इन्स्टॉल केलं तर. शिवाय जर काही अडचणी आल्या तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तिथे पण तुमच्या अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर हा रिव्ह्यू होता. रिव्ह्यू मीन्स ॲनालिसिस करून दिलं आहे मी आज झालेल्या पेपरचं. पुन्हा समोर जे कुठले पण पेपर्स होतील त्याचे सुद्धा ॲनालिसिस आपण बघूया. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि समोरच्या येणाऱ्या व्हिडिओला आपण नक्कीच भेट करू. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.